झाले ना अंक चालू? हो. तर नमस्कार मित्रांनो, मला 2-3 कमेंट आल्या त्या दादांच्या की गंगाच्या मिल्किंगचा व्हिडिओ बनवू म्हणून. तर आता मी गंगाचं दूध काढतोय. तर आपण दूध काढताना गायांचे पाय बांधत नाहीत, म्हणजे आपल्या गायांचे पाय बांधायची पण गरज नाही. ते हरण्या ते गायला कसं परेशान करते, त्याच्यामुळे मग गाय हलते. हरण्या गायला मारतो ना, त्याच्यामुळे मग गाय हलते. तशा आपल्या सगळ्या गाया शांत आहेत. फक्त जर नवीन कोणी जवळ आलं ना तर जरा डिस्टर्ब होतात, कावऱ्या बावऱ्या होतात गाया. आणि गंगाला तर 20 वर्ष पण झाले ना, आता दुधाला कमी आली ती. थोडं समोर पण दाखव पप्पा. आता बाई नाही राहिलं काय अडचण नाही. रोजच काय तुम्ही तिकडे नका जाऊ, गाय भीती इकडे तिकडे माझ्या मागच नवा धारून दे. गंगाई हाथ ने आता गीर गायचं ना आपणच म्हणजे पाय न बांधता दूध काढतो. नाही तर गुजरातमध्ये पण ह्यांचे पायच बांधतात, म्हणजे गाय चुकून पण दूध वगैरे सांडत नाही, काय नाही. पण आपण कुठे जर्सीचे पण नाही बांधत, खिलरचे पण नाही, आणि गिरचे पण पाय नाही बांधत. गरज पडली तर बांधायची, पण आपल्या गायला गरजच पडत नाही पाय बांधायची. ते आपल्या घरच्या माणसांना काहीच करत नाही दूध काढायला. हरण्या आता मोठा झालाय ना, जरा गाईला परेशान करतो, दूध पिण्यासाठी मारतो गाईला. हरण्या थांब. चल झाला तर दूध काढून घ्यायचं. बकेट तुझं लगेच हरण्याला मी बांधून घेतो बाजूला. तसं मी अगोदर हरण्याला बराच वेळ ठेवायचो, पण आता त्याला लगेच वर बांधायचे ना, त्याच्यामुळे त्याला इकडे बैलाच्या समोर बांधतो. ए हरण्या चल इकडे चल. नाही तर हरण्या लहान होता ना, तर त्यावेळेस मी त्याला लय वेळ गाय पुढंच ठेवायचो, 2-3 तास गाय पुढंच. चला असं झालं आपलं दूध काढायचं. आपल्याला 2-3 कमेंट आल्या होत्या गंगाच्या मिल्किंगच्या. तर नमस्कार मित्रांनो, आपल्याला कमेंट आली की नेपियरवरती व्हिडिओ बनवा, म्हणजे नेपियरची माहिती सांगतो मी. जर हा माझ्या पाठीमागे जो दिसतो ना माझ्या, हा हिरवा नेपियर, तर हा सुपर नेपियर आहे हा. तर ह्याची हाईट जास्तीत जास्त 18 फूट जाते, पण आपण 12 फूट असताना कट करतो. आता माझी हाईट आहे 5.5 फूट माझी हाईट आहे, म्हणजे 168 सेंटीमीटर माझी हाईट आहे. तर माझ्या हाईटच्या डबल झालं आहे नेपियर.
तर म्हणजे हा असेल एक 11-12 फूट नेपेर असेल, तर ह्या स्टेजला आपण नेपेरची तोडणी करतो. आणि जास्तीत जास्त 17-18 फूट पण उंच जातो नेपेर. पण जास्त उंच गेला ना तर खालून निबार होतात, म्हणजे खाली जे बुडका न्यायचा तर तो निबार होता. मग निबार झाल्यावर गाया कंटाळा करतात खायला. आणि ह्याचं लागवडीची पद्धत अशी ना की याला दोन्ही साईडनी कट करायचं आणि मध्ये जो डोळा आहे ना तर तो जमिनीत आडवा लावला आणि उभा लावला तरी काय अडचण नाही. आडवा लावला तरी उगवतो. एक 7-8 दिवस लागतात उगवायला. आणि दोन्ही लाईनच्या मध्ये आपण 4 फुटाचं अंतर ठेवलं आहे. आमच्या इकडं सहसा 3, 3.5 किंवा 2.5 फुटाचंच अंतर ठेवतात, पण आपणच जास्त प्रमाणात लावलं ना तर त्याच्यामुळे 4 फूट अंतर सोडलं दोन्ही लाईनमध्ये. आणि दोन्ही डोळ्याच्या मध्ये असं काय नॉर्मली आपण 4 फुट कुठं विधभर कुठं अर्धा फूट असं अंतर ठेवलेलं आहे. तर आणि ह्याची पहिली लावल्यापासून ह्याची पहिली कटिंग 6 महिन्याला पहिली कटिंग होते आणि त्याच्यानंतरची कटिंग ही 3 महिन्याला होते. पण आपण ह्याला 10 फूट गेला की लगेच तोडायला चालू करतो. आणि कोणी म्हणतं की 1.5 महिन्यात म्हणजे 45-50 दिवसात कटिंगला येतो, पण आपल्याकडं तर ह्याला कटिंगला यायला 3 महिने लागतात. म्हणजे 80 ते 90 दिवस कटिंगला यायला लागतात आपल्याकडे. हा आहे सुपर नेपियर. आणि ह्याच्यातच पप्पा पाठीमागे दाखव हे लाल का, तर तो लाल जो दिसतोय ना तर इकडे लाल का, हे समोरचा लाल का, हां तर तो लाल का जो नेपियर दिसतोय ना तर तो आहे ऑस्ट्रेलियन रेड नेपियर. तर तो बिटासोबत क्रॉस केला आहे. तर त्याला पण आपण 4 फुटावरच लाईन लावली. तर त्याच्यात दोन्ही लाईनच्या मधलं अंतर आहे 4 फूट आणि दोन्ही डोळ्यांच्या मधलं अंतर आहे एक अंदाजे एक विधभर अंतर, अर्धा फूट अंतर, 4 फूट अंतर, आज काय मोजकं अंतर ठेवून लावलेलं ना, आपला अंदाजे लावलेलं आहे. तर इकडे दाखवा. तर हे बघा आपण ह्या हिरव्या नेपेरमध्ये कुठं लाल का पण लावला आहे, सेपरेट लाल का लावला आहे आणि इकडं मध्ये पण हिरवा लाल का मिक्स केला आहे. तर हे माझ्यासमोर आहे ना तर हा आहे शिवा ऑस्ट्रेलियन रेड नेपियर. तर हा पण हाईटला जास्तीत जास्त एक 17 फूट जातो, 17-18 फूट जातो. पण आपण 12 फूट उंच गेला ना की लगेच कटाई करतो, कारण की जास्त जर हाईट झाली ना तर ह्याला पण सेप हिरव्या नेपेरसारखं खाली बुंदा निबार व्हायला लागतो आणि बुंद्याला इथं खालच्या डोळ्यांना मुळ्या फुटायला लागतात. मग गुरं खायला कंटाळा करतात. तर त्याच्यामुळे आपण 10-12 फूट हाईट झाली ना की लगेच कट करतो. आणि ह्याचं पण सेम आहे फक्त. आणि ह्याला पण लावल्यापासून पहिल्या कटिंगला 6 महिने लागतात आणि नंतरच्या कटिंग आहेत ना तर त्या 3 महिन्याला कटिंग होते लालके नेपियरची. पण ह्या लालके नेपियरला ना भरपूर कूस आहे. कूस म्हणजे ह्याला जर आपल्याला तोडायचं म्हणलं ना तरी फुल शेड घालावं लागतो. आणि ह्याला वाहून जर आपल्या शेड पण न्यायचं म्हणलं ना तर तरी पण मध्ये एक गोणी ठेवावं लागते, गोणी ठेवूनच अंगावर घ्यावं लागतो. एवढी लय जास्त प्रमाणात कूस आहे या लालके नेपियरला. तसं आणि जो सुपर नेपियर आहे ना हिरवा, तर या हिरव्या नेपियरला कूस अजिबात नाही, म्हणजे याला कूस नाही काही नाही. आणि हा पण निबार झाला ना म्हणजे जास्त हाईट गेली ना तर खालून मुळ्या फुटायला चालू होतात. असे 2 नेपियर आहेत. तर आपण आता म्हणजे पहिलेच वर्ष लावलेले ते, ह्याच्या अगोदर आपल्याकडे सुपर नेपियर होता, पण हे लालका नेपियर आहे ना तर तो आपण आत्ताच लावलेला आहे. आणि आता ह्या दोन्ही नेपियरचं कंपॅरिझन जर करायचं म्हणलं ना तर जो हिरवा नेपियर आहे ना तर त्याला हाईट जास्त आहे आणि लवकर तोडणीला येतो. आणि त्याच्या तुलनेत हे लालका नेपियर आहे ना तर ह्याला हाईट कमी आणि उशिरा तोडणीला येतो. म्हणजे ह्याला तोडणीला जेवढी 3 महिन्यात ग्रोथ करतो ना तर ह्याला लालके नेपियरला 3.5 महिने लागतात ग्रोथ करायला तेवढी. तर चांगला कोणता म्हणलं ना तर आपल्याकडे म्हणजे क्षेत्र कमी असेल, गुऱ्या भरपूर असतील तर हिरवा नेपियर लावायला म्हणजे चांगला पूर्वत घडायला. पण आम्ही पण एवढं वापरत नाहीत. मलाच कमेंट आली होती की नेपियरमध्ये ऑक्झिलेट ॲसिड असते म्हणून, तर ते गुरांसाठी जास्त प्रमाणात चांगलं नाही. तर त्याच्यानंतर मीच यूट्यूबवर व्हिडिओ वगैरे बघितलं तर ऑक्झिलेट ॲसिड आहे ह्याच्यात. तर त्याच्यामुळे ह्याचे जरा गुरांचे न्यूट्रिशन कमी भेटतात, गुरांना न्यूट्रिशन कमी भेटतात ते हिरवा चाऱ्यामुळं. पण आपल्याकडे इतर चारे पण आहेत ना, मेथी घास आहे, गवत आहे, आपले गुरं चरायला पण बांधतो आपण. आणि बाकीतले शेतातला भुस्सा वगैरे भेटतो ना तर त्याच्यामुळे एवढा काय आपल्या गुरांवर फरक पडत नाही नेपियरचा. आपण फक्त नेपियर खायला नाही टाकत त्याच्यामुळं, नाही तर बाकी ऑक्झिलेट आहे खरंच ह्याच्यात. आणि गुरांचं म्हणजे ह्याची हाईट जर 15-18 फूट गेली ना तर यूट्यूबवर मी माहिती बघितली की खरंच गुरांचं कॅल्शियम कमी होतं हा चारा जास्त दिल्यामुळं. आणि गुरं म्हणजे गाभ राहायला पण प्रॉब्लेम देतात जास्त दिल्यामुळं. पण आपल्याला काय तसा प्रॉब्लेम येत नाही, कारण की आपल्याकडे 20 गुरं आहेत आणि फक्त 1 एकर क्षेत्र आहे नेपियरचं. तर त्याच्यामुळे आपल्या साऱ्यात 30% प्रमाण राहते ह्या नेपियरचं. बाकी लालके नेपियरला कूस वगैरे जास्त आहे. आणि जर तुमच्याकडे क्षेत्र भरपूर असेल आणि गुरं कमी असतील तर
तुम्ही लाल कानी पेर लावू शकता. ह्याला कसं व्हायचं जरा ताण आहे, ह्याला गोणीमध्ये घ्यावं लागते कारण की कूस भरपूर आहे ह्याला आणि हाईट कमी म्हणजे उत्पन्न कमी निघतंय लाल कानी पेरला. पण गुरं आवडीने खातात. हिरव्या नेपेरपेक्षा लाल कानी पेर गुरं आवडीने खातात. खायला पण चांगला गुरांना. फक्त प्रॉब्लेम एवढा आहे की त्याला म्हणजे टनेज जास्त निघत नाही. आणि एकरी जर टनेज बघितलं ना तर तसा मी काय अंदाज सांगू शकत नाही. पण बाकीचे म्हणतात की 25 टन निघतंय एकरी टनेज आहे नेपेरचं. पण असा मला काय अंदाज नाही त्याच्याबद्दल. अशी झाली आपल्या नेपेरची माहिती. आणि आपण खत वगैरे ह्याला काय एवढं काय लक्ष नाही द्यायचं खताला. फक्त पाणी ह्याला 4 दिवसाला द्यावं लागतं. 3-4 दिवस झाले ना की पाणी द्यावं लागतं. जर पाणी कमी पडलं तर चारा कडक होतो हो. चला, हे अशी झाली आपल्या नेपेरची माहिती. आणि आपल्याकडं अरे 1 एकर क्षेत्र आहे नेपेरचं. तर द्या इकडं फोन. का तुम्हाला हे समोरमध्ये लाल कानी पेर दिसला नसेल तर हे बघा, हे हिरवा नेपेर आहे. आपण लाल कानी पेर कमीच लावला आहे कारण की ह्या तोडायला फार त्रास देतो. ह्याला कूस फार आहे आणि कूस अशी आहे ना की अंग टोचत नाही, अंग खाजवतं आहे नाही. तर त्याच्यामुळे. आणि बाकी हे बघा, आपण लाल कानी पेरचं कमी क्षेत्र लावले आणि समोरच्या 2-3 थोंबड्या तोडाच्या राहिल्यात ना ठोंबड्या, तर ह्यांची हाईट 13-14 फूट असेल. तर एवढा नेपेर वाढतो. आणि जास्त हे नेपेर वाढले ना तर ह्यांना वरती बाजरीसारखे कंस पण येतात. पण खायला लाल कानी पेर फार चांगला गुरांसाठी. ह्याचा कलर लाल आहे कारण की ह्याला बिटासोबत क्रॉस केलेलं आहे असं मी ऐकलेलं आहे. म्हणजे माहिती वाचलेली की बिटासोबत क्रॉस केले तर त्याच्यामुळं कलर लाल आहे. आता कंपॅरिझनमध्ये जर बघायचं म्हणलं ना तर हे बघा, लाल कानी पेरला असे फुटे होतात. सुरुवातीला कलर पानांचा हिरवा राहतो आणि जशी हाईट घेईल ना तर तसं आहे बघा, लाल व्हायला लागलाय. एवढा लाल ओळखू येत नाही आणखीन, फक्त लाल व्हायला लागलाय. आणि जशी जास्त हाईट घेईल ना तर त्यावेळेस हे बघा डार्क लाल दिसतोय. आणि जिकडं जास्त हाईट घेतली तिकडं गडद लाल दिसतोय, एकदम लाल. तर असे. आणि हिरव्या नेपेरचे फुटवे म्हणलं ना तर हिरव्या नेपेरला जास्त फुटवे आहेत. आणि हिरवा नेपेर पण अशी ग्रोथ घेतो. हिरव्याचा काही विषय नाही. फक्त लाल की नेपेरला पण फुटवे चांगले आहेत त्याला. आणि जर नेपेर लावायचं झालं तर हे बघा, आता ह्याची हाईट जास्त झालेली नेपेरची तर खालून ह्याला मुळ्या फुटायला चालू झाल्यात. मग ह्या जर मुळ्या फुटल्या ना तर गुरं खायला कंटाळा करतात. तर त्याच्यामुळं 10 फूट हाईट ह्याची योग्य आहे तोडणीसाठी. आणि ह्याची लागण करायची झाली ना तर हे बघा, इथं ह्या पानाखाली डोळा आहे ना तर डोळ्याच्या माझ्या अंगठ्यापासून कट करायचं. परत तिथं वर माझ्या अंगठ्यापासून कट करायचं. आणि ही मधली जी कांडी आहे ना तर हे डोळा, तर हा जमिनीत लावायचा. उभा लावला तरी काय अडचण नाही, आडवा लावला तरी काय अडचण नाही. आणि हा ज्यावेळेस 12 फूट हाईट होते ना, 12-13 फूट, तर त्यावेळेस खालून पाणी वाळायला लागतात नेपेरचे. खालून पाणी वाळत जातात वरच्या कडेला. तर त्याच्यामुळे. आणि तो पलीकडचा आहे ना तर त्याची हाईट 6-7 फूट असेल त्या पलीकडच्या नेपेरची. तर त्याचे बघा खालून सगळे पानं हिरवेच आहेत, पूर्ण टोटल पानं हिरवेत. आता हे बघा, हा हिरवा नेपेर आहे तर ह्याला अजिबात कुठंच कूस वगैरे नाही, काही अडचण नाही. आता मी तुम्हाला लाल कानी पेरची कूस दाखवतो. हे बघा, इथं माझ्या बोटापुढं लाल कानी पेरची कूस आहे. कूस म्हणजे काटे त्या नेपेरला. हे बघा, भरपूर प्रमाणात काटे आहेत. आणि ह्याचं जे पान आहे ना तर पानाला वरच्या साईडनी पण काटे राहतात. आता फोनमध्ये दिसत नाही. हे बघा, आता दिसत आहेत फोनमध्ये. तर माझ्या बोटाच्या वरती बघा, हे बघा इथं कसे काटे आहेत. ह्या नेपेरच्या लाल कानी नेपेर आहे ना तर त्याच्या पानाला पण वरून काटे आहेत. खालच्या साईडने नाहीत पण वरून काटे आहेत. आणि ह्याचं पानाची जी धार आहे ना टोक, तर ती धार पण लई ह्या पानाला. आहे बघा कसं काट्यावणीच धार आहे ह्या पानाला. आणि इकडं जर झालं ना तर हे लिफलेट, ज्याला इंग्रजीमध्ये लिफलेट म्हणतात नाही खालचं हे, तर ह्याला पण हे बघा इथं ह्या नेपेरला कसे काटे आहेत. तर चला, आता नेपेरचीच माहिती सांगायची म्हणलं तर व्हिडिओ लयच मोठा झाला आहे. व्हिडिओ लय मोठा झाला पण आता कमेंटला उत्तर तर द्यावं लागेल ना. थोडासा उशीर झाला कमेंटला उत्तर द्यायला. पण त्यांचं होतं की एक व्हिडिओज बनव म्हटले, तर त्याच्यामुळं मग थोडीशी माहिती सांगितली दोन्ही नेपेरची. म्हणजे बऱ्याच जणांना माहिती म्हणजे लागते माहिती. आपल्याला एक जणांनी बियाण्याचं पार्सल मागवलं होतं तर त्यांना देतो म्हटलं, पण त्यांनी काय परत रिप्लायच नाही दिला. तर त्याच्यामुळं मग ही सगळी माहिती सांगितली मी नेपेरची, म्हणजे कसं आहे काय. नाही तर ह्याला ठोंबडी बघा मोठी वगैरे चांगली आहे ती.
आणि तुम्हाला आणखीन काय माहिती पाहिजे असेल ना, म्हणजे आपल्या कशाचे, जसं की नेपियरचे वगैरे, तर तुम्ही कमेंट करू शकताय. मी उशिरा रिप्लाय देईल, पण देईल नक्की, काही अडचण नाही. चालते.